सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागात देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी एक हर घर नळ ही योजना केली, ती ग्रामीण भागामध्ये राबवण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला। त्या भागाला उद्योग येतात, व्यवसाय वाढतात आणि लोकांना रोजगार उपलब्ध होतो। आणि त्यासाठी पहिला समृद्धी मतदारसंघातून घेण्यासाठी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगलं मला सहकार्य केलं आणि तो मला समृद्धी माझ्या मतदारसंघातून गेला। सर्वसामान्य जी उत्पन्न नसलेली कुटुंब आहेत त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचा प्रयत्न करणार। शेवटच्या माणसाला सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे आणि तो मजबूत झाला पाहिजे, हेच माझं स्वप्न 5 वर्षात। मुरबाड शहरासाठी फार गंभीर परिस्थिती होती। मी 2009 ला गेलो, पाणी प्यायलाच नव्हतं। म्हणजे लोक अशा प्रकारचं पाणी पित होती की ती जनावरांना सुद्धा पाणी पिणं अवघड होतं। अशा प्रकारचं पाण्याचं तिथली परिस्थिती होती। एक झटक्यामध्ये ती योजना मंजूर करून घेतली आणि मुरबाडकरांचा पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढला। नमस्कार, महाएम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी जान्हवी मोरे आणि आता आपण आलेलो आहोत बदलापूरमध्ये। ठाणे जिल्ह्यातील राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले आणि कॉन्क्रीट मॅन अशी ओळख असलेले विद्यमान आमदार किसन कथोरे यांना महायुतीकडून मुरबाड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे। शहरी आणि ग्रामीण भागात विभागलेल्या या मतदारसंघात त्यांनी अनेक दूरदृष्टी असे महत्वाकांक्षी प्रकल्प उभारले आहेत आणि याच संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमके कोणते मुद्दे घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत। सर, तुमचं महाएम टीव्ही मध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, पूर्वीचा मुरबाड मतदारसंघ आणि आत्ताचा मुरबाड मतदारसंघ यामध्ये तुम्हाला महत्वाचे असे कोणते बदल जाणवतात? 2009 ला मी मुरबाड मतदारसंघातून पहिली निवडणूक लढलो। मला माझी अशा विचारधारातून मी मुरबाड मतदारसंघ लढलो की पूर्वीपासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता। त्या ठिकाणी वर्षोनवर्ष त्या ठिकाणचं माजी आमदार विक्रमभाऊ पवार हे तिथं नेतृत्व करत होते आणि मला हा मतदारसंघ मिळाल्यानंतर 2009 ला ज्या वेळेला निवडणूक झाली आणि पूर्ण मुरबाड तालुका पाहिला, त्या टायमाला विकासापासून शून्य असा वंचित राहिलेला तालुका, मानव विकास निर्देशांकामध्ये ज्या तालुक्याचा जी निवड केली जाते त्याच्यामध्ये 108वां नंबर होता। एवढा मागासलेला तालुका, मला आश्चर्य वाटलं की या तालुक्याची प्रगती व्हायला पाहिजे, पण ती अधोगतीकडे गेलेला तालुका तो माझ्या मतदारसंघात आल्यामुळं माझी विकासाची धारा बदलापूरला वेगळी होती आणि मुरबाडची वेगळी तयार झाली आणि तिथून खऱ्या अर्थाने मला मुरबाड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहून विकासाची दिशा बदलावी लागली। निश्चितच त्यांनी विकासाची दिशा बदलून हा मतदारसंघामध्ये चांगला असा विकास केलेला आहे। सर, मुंबई वडोदरा जो महामार्ग आहे त्याचा मुरबाड आणि या बदलापूरला कसा फायदा झाला? नाही, खरं म्हणजे या मुरबाड मतदारसंघाला चारही बाजूनी मी नॅशनल हायवे आणण्याचा प्रयत्न केला। चांगले मोठे प्रकल्प यावेत यासाठी ही नॅशनल हायवेची जर कनेक्टिव्हिटी जर झाली तर बरोबर विकासाची दिशा बदलते। त्या भागाला उद्योग येतात, व्यवसाय वाढतात आणि लोकांना रोजगार उपलब्ध होतो। आणि त्यासाठी पहिला समृद्धी मतदारसंघातून घेण्यासाठी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगलं मला सहकार्य केलं आणि तो मला समृद्धी माझ्या मतदारसंघातून गेला। दुसरा नॅशनल हायवे शहापूर मुरबाड खोपोली कनेक्टिव्हिटी जी होती, मग पुण्याकडची असेल कोकणातली असेल, ही मुरबाडला जोडण्याचा प्रयत्न केला। गडकरी साहेबांनी मला त्याला मान्यता दिली आणि त्याची दिशा बदलली। तिसरा महत्वाचा टप्पा गडकरी साहेबांच्याकडून वडोदरा एक्सप्रेस जो आमचा होतोय तो बदलापूरवरून घेण्यामध्ये आणि कल्याण मधून घेऊन एक चांगल्या प्रकारचं मला त्या ठिकाणी फायदा झाला। कल्याणमध्ये त्याचं रायता या ठिकाणी एक सेंटर मिळालं। रायता हे अशा प्रकारचं सेंटर होईल की त्या ठिकाणी मालशेतला जाणारा नगर हायवे तो त्या ठिकाणी जॉईंट त्याला केला, समृद्धी जॉईंट होतं पुढं आणि तो एक सेंटर अशा प्रकारचं उभं करतो की त्या ठिकाणी पूर्ण त्या परिसराला कमर्शियल हब आपण डिक्लेअर करून घेतलेला आहे। आणि कमर्शियल हब त्या भागामध्ये जर आला तर उद्योजक खूप मोठ्या, कारण आता ठाण्याच्या नंतर मोकळ्या जागा माझ्याच मतदारसंघात जास्त आहेत। मग शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थाने लाभ जर द्यायचा असेल तर तिथं काहीतरी कमर्शियल उद्योग आले
तर मला वाटते शेतकऱ्यांची प्रगती होईल, उद्योग मिळतील चांगल्या प्रकारचे आणि रोजगार चांगला वाढेल. त्यामुळं संपूर्ण टिटवाळ्यापासूनचा भाग, खडवलीपासूनचा भाग हा जोडला जाईल आणि चांगल्या प्रकारचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकेल. केवळ तोच नाही तर रायत्यापासून सुद्धा सीएसटीला जायचं असेल तर 50 मिनिटांमध्ये पोहोचू. बदलापूर तर त्याच्यामध्ये अगदी फारच मोठा फायदा झाला. त्याच्यामध्ये 40 मिनिटांमध्ये सीएसटीला जाण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग हा माझा वडोदरा एक्सप्रेस झाला. आणि म्हणून मला केंद्रीय मंत्री आमदार गडकरी साहेब यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी मला हे जाळं तयार करून दिल्यामुळं भविष्यातला मुरबाड मतदारसंघ हा विकासाचा केंद्रबिंदू असेल. आणि केवळ विकासाचा नाही, उद्योगाचा असेल, शेतकऱ्यांच्या हिताचा असेल आणि चांगल्या विचाराचा असेल. तो मुरबाड मतदारसंघ पुढच्या 5 वर्षात अजून डेव्हलप होईल. बदलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कमर्शियल हब तयार करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यामुळे इथे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. सर, तुम्ही पर्यटनाला वाव देण्यासाठी इथे नेमकं काय करत आहात? मुरबाड हे पूर्ण तालुका हा पर्यटनमुक्त आहे. पर्यटनाची दिशा त्या तालुक्याला मिळण्यासाठी खूप सुविधा देण्याची गरज आहे. त्यामध्ये चांगले प्रकल्प आणण्याची गरज आहे. आणि यासाठी मालशेत घाटाचं डेव्हलप मी खूप मोठ्या प्रमाणातलं केलं. मालशेत घाटाचं डेव्हलप करत असताना एक चांगला प्रकल्प माझ्या हाताला लागला. काचेचा स्कायवॉक, विविंग गॅलरी, खूप चांगला टॉप लेवलचा आपण केलेला आहे. त्याला 375 कोटी रुपयाची शासनाने मान्यता दिलेली आहे तत्वता. आणि त्याचबरोबर फॉरेस्टच्या प्रकरणाची जेवढी जागा लागते किंवा त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला त्रास आहे तो सुद्धा आता विषय मार्गी लागलाय. लवकरच ते काम सुरू व्हावं अशी अपेक्षा आहे. तो पूर्ण झाला तर मुरबाड तालुक्याला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची खूप मोठी, माझ्या आदिवासींना, माझ्या मागासवर्गीयांना, सगळ्यांनाच त्या वर्गाला खूप फायदा त्याचा होईल. हे जे महायुतीचं सरकार आहे ते रोजगार मेळावा देखील घेत आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि तसंच कतोरे साहेब देखील इथे स्थानिक रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत. सर, तुमची डांबरमुक्त शहर ही जी संकल्पना आहे त्याबद्दल काय सांगाल? हे खरं म्हणजे डांबर रस्त्याने जात असताना आपण पावसाळ्यामध्ये खड्डेच दिसत असतात. त्यामुळे डांबराचे रस्ते आपल्याकडे फार काळ टिकत नाही. यासाठी पर्याय त्याला आपण घेतला का सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करावे. माझं बदलापूर शहर एवढं मोठं असताना हे संपूर्ण शहर डांबरमुक्त झाले. महत्वाचं, ग्रामीण भागाला सुद्धा जेवढ्या कनेक्टिव्हिटी आहेत, मोठे रस्ते सुद्धा आहेत, ते सगळे रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे सुरू आहेत, जवळजवळ पूर्ण होत आलेले आहेत. पूर्ण मतदारसंघ महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असेल की त्याला डांबर मुक्त. मला डांबरच नको, मला फक्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, ते पण चांगल्या क्वालिटीचे व्हावेत, यासाठी माझा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला यश येते. बरं, महाराष्ट्रातला हा पहिला मतदारसंघ आहे जिथे डांबरमुक्त असे रस्ते आहेत. सर, तुम्ही निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन लोकांच्या समोर येतात? शेवटच्या माणसाला या माझ्या पदाचा उपयोग व्हावा. मग माझ्या आदिवासीला घरकुल असेल, माझ्या आदिवासीला काही मदतीचा हात असेल, माझ्या आदिवासींना काही न्याय देऊन त्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध असेल, सर्वसामान्य जी उत्पन्न नसलेली कुटुंब आहेत त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचा प्रयत्न करणार. शेवटच्या माणसाला सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे आणि तो मजबूत झाला पाहिजे, हेच माझं स्वप्न 5 वर्षातलं आहे. आणि तुम्ही या निमित्ताने नागरिकांना काय आव्हान कराल? माझ्या मुरबाड मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, आपल्याला कल्पना नसेल. मी पहिल्या अंबरनाथला आलो निवडून, त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला मुरबाडला गेलो. पहिल्या वेळेपेक्षा दुप्पट मतदान मला मुरबाडला झालं. तिसऱ्या वेळेला चौपट झालं आणि चौथ्या वेळेला महाराष्ट्रातला विक्रम केला. आणि त्यामुळं जनतेचा विश्वास हा 20 वर्षात टिकवणं हे सोपं काम नाही. पण ते टिकवण्यासाठी मला जनतेचा आशीर्वाद मिळतो. तो 5व्यांदा सुद्धा अशाच प्रकारचा आशीर्वाद मिळेल हा माझा विश्वास आहे. माझं आणि जनतेचं नातं हे आमदार आणि जनता नाही, तर मी सर्वसामान्य त्यांच्या कुटुंबातला एक प्रतिनिधी, त्यांनी पाठवलेला प्रतिनिधी, हाच माझा त्यांचं नातं आहे. आणि त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध, आपुलकीचे संबंध माझ्या जनतेबरोबर आहेत. आणि जनतेच्या आशीर्वादाने गेली 20 वर्ष गेलेत. जनतेने फक्त मला 1 दिवस द्यावा, 5 वर्ष मी त्यांच्यासाठी आहे. समृद्धी महामार्गाची बदलापूर आणि मुरबाडला कनेक्टिव्हिटी कशी असेल? समृद्धीची मुरबाडसाठी कनेक्टिव्हिटी शापूरच्या जवळ खुडगर म्हणून गाव आहे, तिथं देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुरबाडकरांना समृद्धीला त्या ठिकाणी एंट्री करायला सगळ्यात सोपं होतंय. मुरबाडकरांना दुसराही माध्यम
पकडलं वडोदरा एक्सप्रेससाठी रायत्याला आपण जोडलं गेलंय. रायत्यावरून पण समृद्धीला ते जाऊ शकतील. आणि मुरबाडला ही कनेक्टिव्हिटी सगळ्यात चांगली झालेली आहे आणि त्याचा फायदा दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा मुरबाडकरांना खूप चांगला होऊ शकतोय. कल्याण मुरबाड मालशेत नगर हा रस्ता चौपदरी होतोय. त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तो पूर्ण होतोय. त्यामुळे मुरबाडकरांना 5 ते 7 मिनिटांमध्ये वडोदरा एक्सप्रेसवर येतील आणि खऱ्या अर्थाने एक दिशाच पूर्ण माझ्या मतदारसंघाची बदलेल आणि खऱ्या अर्थाने विकासाची दृष्टी सुरुवात होईल. तुम्ही या मतदारसंघातला पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवलेला किंवा ते सोडवण्यासाठी काय उपाययोजना केलेली आहे? सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागात देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी एक हर घर नळ ही योजना केली. ती ग्रामीण भागामध्ये राबवण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला. जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात योजना घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा चांगल्या प्रकारचा आमच्या भगिनींना फायदा होऊ शकतोय. मुरबाड शहरासाठी फार गंभीर परिस्थिती होती. मी 2009ला गेलो, पाणी प्यायलाच नव्हतं. म्हणजे लोक अशा प्रकारचं पाणी पित होती की ती जनावरांना सुद्धा पाणी पिणं अवघड होतं. अशा प्रकारचं पाण्याचं तिथली परिस्थिती होती. एक झटक्यामध्ये ती योजना मंजूर करून घेतली आणि मुरबाडकरांचा पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढला. ती योजना पूर्ण होऊन अजूनही माझ्या हातामध्ये काही संधी मिळाली तर यावर्षी पुन्हा आपण 32 कोटी रुपयाची योजना तयार करून तिला सुद्धा मान्यता घेतली. किमान पुढच्या 100 वर्ष मुरबाड शहर किती वाढलं तरी पाणी कमी पडणार नाही असं चांगलं नियोजन करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. बदलापूर शहराचा प्रश्न वेगळा आहे. मोठ्या संख्येने वाढणारं हे शहर, या शहराला दिशा मिळण्यासाठी खूप काही प्रकल्पांची गरज आहे. त्यात पाण्याचा प्रकल्प सुद्धा आपल्याला अडचणीचा होता. तो मार्गी लावण्यासाठी आपण बारवी धरण गेल्या 30 वर्षापासून बंद पडलेलं होतं. मुरबाडचा आमदार झाल्यानंतर पहिला हातात प्रश्न तोच घेतला आणि बारवी धरणाला आपण दिशा दिली. केवळ दिशा दिल्या नाही, त्या ठिकाणचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कोणाच्याच सुटले नव्हते. त्या दिशा देण्यामुळे बारवी धरण पूर्ण झालं आणि माझ्या शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला एक मुलगा किंवा मुलगी MIDC मध्ये किंवा महापालिकांच्या मध्ये शासकीय नोकरीमध्ये लावण्याचा निर्णय केला आणि तो प्रश्न कायमचा निकाली निघाला. तो निकाली निघाल्यामुळं धरण पूर्ण झालं आणि पाण्याचं स्टोरेज वाढलं. त्याच्यावर बदलापूर आणि अंबरनाथसाठी आपण रिझर्वेशन ठेवलं आणि बरोबर ती योजना आपण त्याच्यामध्ये बसून आता बदलापूरसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना, अंबरनाथसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना, या 2 योजना झाल्यानंतर या शहराला सुद्धा मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारचं चित्र तयार आहे. सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या ही त्यांची किमान अपेक्षा असते आणि अशा प्रकारे त्यांचा पाण्याचा महत्वाचा प्रश्न कथोरे साहेबांनी सोडवलेला आहे. सर, या शहरामध्ये वाहतूक कोंडीची देखील समस्या आहे, तर ही वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारच्या उपाययोजना करत आहात? बदलापूर शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढते. त्याला कारण असं आहे, अगोदर विकास आराखडा जो झाला त्याच्यामध्ये रस्त्यांच्या जी वाढ व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि वाढ न झाल्यामुळं रस्ते कमी साईजचे मिळाले. काही ठिकाणी 60 फुटाचे आहेत, काही ठिकाणी 100 फुटाचे आहेत, काही ठिकाणी 40 फुटाचे आहेत. त्याच्यामुळे ही अडचण निर्माण झाली. त्यासाठी आपण पर्याय चांगल्या प्रकारचा काढतोय. मी शॅटिस ठाण्याच्या धर्तीवर आपण तयार करतोय. रेल्वे स्टेशनचा परिसर शॅटिस माध्यमातून आपण कव्हर करतोय. त्याचा DPR तयार झालाय, मान्यताही मिळाली त्याला. लवकरच त्याच्या निविदा काढण्याचा प्रयत्न करतोय. एक बदलापूरचा बॅरेज ते रेल्वे स्टेशनच्या संलग्न समर्थ चौक म्हणून एक मोठा लांबीचा ओव्हरब्रिज टाकतोय, जेणेकरून बाहेरून येणारी ट्रॅफिक ही बदलापूर शहरामध्ये वळणार नाही आणि बाहेरच्या बाहेर ती निघेल आणि बरोबर ती ट्रॅफिक मुक्त होऊन जाईल आणि सगळ्यात चांगला प्रकल्प तो मार्गी लागेल. सॅटिस प्रकल्प ठाण्याच्या धर्तीवर आणण्याचा त्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे. किसन कथोरे साहेब हे 5व्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे आणि कोणतीही निवडणूक ही सोपी नसते, त्यासाठी संघर्ष असतो आणि त्यामुळे आता हे नागरिक कोणाला मतदान करणार आहेत, नेमकं या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे हे येत्या 23 तारखेला समजणार आहे. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MHAIMTV फेसबुक पेजला आणि YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.